श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. गुरुचरित्रानुसार श्री नरसिंह सरस्वती यांनी सांगितलेला दैवी संदेश काय आहे? कर्म कितीही खराब असले तरी त्यातून मुक्त कसे होता येते? काय आहे ते अदृश्य जाळ जे नियतीलाही मान्य करावे लागतं? साक्षात ब्रह्मदेवाला सुद्धा कर्माच्या फेऱ्यातून सुटता येत नाही. मग मनुष्य कसा सुटू शकतो? जगाच्या पाठीवर असा कोणता न्याय आहे जो राजा असो वा रंक दोघांनाही त्यांच्या कर्माचे फळ दिल्याशिवाय सोडत नाही? आपण नेहमी म्हणतो की मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच वाटेला हे दुःख का? पण तुम्हाला माहिती आहे का की कर्माची गणितं फक्त या जन्मापुरतीच मर्यादित नसतात. दत्त संप्रदायातील हे सर्व मोठं गुपित जे आहे ते गुरुचरित्रातील जो दैवी संदेश आहे तो तुमचं आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकेल. आज आपण अशा एका सत्याचा उलगडा करणार आहोत ज्यामुळे काळही झोपतो. कर्माच्या या गहन रहस्याचा प्रवास सुरू करण्यापूर्वी स्वतःला प्रश्न विचारा. तुमचं आजचं दुःख खरोखर नशिबाचा खेळ आहे की कोणाच्या तरी विसरलेल्या कृतीचा प्रतिध्वनी आहे? मित्रांनो, हा व्हिडिओ तयार करताना मी सुद्धा मनापासून खूप मेहनत घेतली आहे. तुमची एक साधी लाईकसुद्धा माझ्यासाठी मोलाची ठरेल. प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नक्की लिहा. कृष्ण आणि पंचगंगेच्या पवित्र संगमावर बसलेले ते नरसिंहवाडीचा क्षेत्र. पहाटेची वेळ होती. नदीचा संत वाहणाऱ्या पाण्याचा आवाज आणि काठावर असलेल्या औदुंबराच्या झाडामधून येणारा तो थंड वारा वातावरणात एक वेगळी शांतता निर्माण करत होता. पण या शांततेतही एक जीवाचा अकांत लपलेला होता. कर्माची चक्र जेव्हा फिरतात तेव्हा ती माणसाला अशा वनावर आणून सोडतात जिथे बुद्धी काम करेनाशी होते, श्रद्धा डळमळीत होऊ लागते. दत्त संप्रदायामध्ये कर्माला केवळ कृती मानलं जात नाही, तर एक स्वयंचलित ऊर्जा आणि चक्र मानलं जातं. श्री गुरुचरित्रामध्ये कर्माची व्याख्या अत्यंत स्पष्ट शब्दात केली आहे. तिथे असं म्हटलं जातं की वासर हजारो गायीच्या कळपातही स्वतःच्या आईला शोधून काढतात. तसेच कर्म आपल्या कर्त्याला म्हणजेच जे करणाऱ्याला तिन्ही लोकात कुठेही शोधून काढतात. कर्मापासून पळ काढणं अशक्य आहे, कारण ते आपली सावली असतात. ही गणितं माणसाला समजत नाहीत. त्याला वाटतं की जोपर्यंत कोणी पाहत नाही तोपर्यंत त्यांनी केलेल्या चुका ही चूक नाही, पण निसर्गाचा नियम वेगळा आहे. अशाच एका दिवशी नरसिंहवाडीच्या एका पवित्र भूमीवरती माणूस अत्यंत विदीर्ण अवस्थेत येऊन पोचला होता. विशंभर नावाचा माणूस. त्याचे कपडे फाटलेले, डोळ्यातून सतत अश्रूंच्या धारा वाहत होत्या. हा अभागी माणूस त्याच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर एकामागून एक कोसळत होते. एकेवेळी श्रीमंत असलेला हा माणूस आज अन्य दशेत होता. त्याचे 2 मुलगे अकाली मृत्यू पावले होते. त्याची पत्नी गंभीर आजारात होती, अंथरुणाला खेळत होती. स्वतः त्याच्या शरीरावरही असाध्य व्याधींनी विळखा घातला होता. तो धावत पळत ठेचा चाक खात श्री नरसिंह सरस्वतींशी येऊन कोसळला आणि त्याचा अवतार पाहून उपस्थित असलेले इतर शिष्य हेही क्षणभर स्तब्ध झाले. विशंभर अक्षरशः जमिनीवर लोळणं घेत होता. हुंदके थांबायचं नाव घेत नव्हते. श्री गुरूंच्या चरणांना घट्ट मिठी घातली आणि त्यांच्या स्पर्शात तीच व्याकुळता होती जे एका बुडणाऱ्या माणसाच्या हातात असलेल्या काठीत असते. तो ओरडून विचारू लागला, महाराज, का फक्त मलाच हे दुःख? मी काय पाप केले होते? या जन्मात कधी एका मुंगीलाही त्रास दिला नाही, कोणाचं धन कधी चोरलं नाही, कोणाची निंदा कधी केली नाही, मग माझ्याच नशिबी या नरकयातना का? तुम्ही साक्षात ईश्वराचे अवतार आहात. मग मला सांगा, माझा गुन्हा काय आहे? विश्वंभराचा आवाज त्या शांत परिसरात घुमत होता. त्याच्या शब्दात प्रचंड राग, खदबलता आणि देवाविषयीची तक्रार होती.
लोक म्हणतात की देव दयाळू आहे. मग माझ्या मुलांचा बळी त्याने का घेतला? माझ्या शरीराला कुष्ठरोग्यासारखी व्याधी का जळाली? महाराज, उत्तर द्या, नाहीतर या नदीत उडी मारून मी माझे प्राण संपवून टाकेन. त्याच्या या प्रश्नांनी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात एक शंका निर्माण केली. एखादा माणूस चांगला वागत असेल तर त्याला त्याची फळं वाईट का मिळतात? याच वेळी गोंधळलेल्या वातावरणात एक विलक्षण शांतता पसरली. श्री गुरु दृष्टीने आपले डोळे हळूच उघडले आणि त्याच्यात त्या तेजस्वी डोळ्यात रागाचा लवलेशही नव्हता. उलट तिथे अफाट करुणा होती. त्यांनी विश्वंभर यांना पाहिलं. संपूर्ण सृष्टी क्षणभर थांबली. विश्वंभराचा आवाज जो सुरू होता, आकांत सुरू होता, तो एका नजराने शांत झाला. वादळ संपल्यानंतर समुद्राचं पाणी जसं शांत होतं तसं विश्वंभर शांत झाला आणि श्रीगुरूंच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य जणू सांगत होतं की बाळा, तू फक्त आजचं पान वाचतोयस, मी पूर्ण पुस्तक पाहतोय. या क्षणी विश्वंभरला जाणवलेली भावना ही केवळ भावना नव्हती, तर एक ती पूर्ण शरणागती होती. याला पहिल्यांदा असं वाटतं, माझ्या दुःखाचं कारण माझ्या बुद्धीपलीकडचा ही हतबलता हळूहळू एका नवीन आशेच्या किरणात बदलत होती. श्रीगुरूंची ती देवी शक्ती आणि त्यांचा शांत स्वर वातावरणात मिसळला. श्रीगुरूंचा आवाज अत्यंत खोल आणि गोड वाणीने भरलेला होता. ते म्हणाले, विश्वंभर, तू म्हणतोस की तू या जन्मात काहीच वाईट केलं नाही. तुझं म्हणणं खरं असेल तर तुला काय वाटतं, तुझं अस्तित्व फक्त या जन्मापुरतंच मर्यादित आहे का? हे शरीर म्हणजे तू नाहीस, तर तू त्या आत्म्याचा अंश आहेस, ज्याने अनेक वस्त्र म्हणजे देह बदलले आहेत. तू आज जे भोगतोयस ते आजच्या कृतीचे नसून संचित कर्माचे फळ आहे, जे तू तुझ्या अनेक जन्मापासून सोबत घेऊन फिरतोय. विश्वंभर गोंधळला. महाराज, जर मला हा जन्म आठवतच नाही तर त्या कर्माची शिक्षा मला का आत्ता देत आहात? तुम्ही हा कोणता न्याय आहे? श्री गुरु शांतपणे हसले आणि म्हणाले, निसर्गाचा न्याय हा स्मृतीवर अवलंबून नसतो, न्यायावर अवलंबून असतो. तू एखादं झाड लावलंस आणि तू ते विसरून गेला तरी हे जेव्हा त्या झाडाला फळ लागतील तेव्हा ती तुलाच मिळणार ना. मग ती गोड असोत कडू असोत, तुझं जे आजचं दुःख तू भोगतोय ते तुझ्या एका जुन्या कर्माचं पारिपाक आहे. तुला वाटते की तो निष्पाप आहे, पण तुझा अहंकार तुला मागचे अध्याय पाहू देत नाही. विश्वंभरचे डोळे विस्तारले होते. त्याला समजले की आता रहस्याचा पडदा उठणार आहे. श्री गुरु त्याला त्याच्या अशा एका जन्मात घेऊन जाणार होते ज्याचा त्याला विसर पडला होता. त्यांनी आपला हात विश्वंभराच्या डोक्यावर ठेवला आणि त्याला जणू एक वेगळाच काळात नेला. श्री गुरु बोलू लागले, विश्वंभर, आठव, काय जेव्हा तू एक समृद्ध राज्याचा राज्याधिकारी होतास, तुझं ऐश्वर्य, तुझे अधिकार, तुला तो गर्व, त्यावेळी तू केलेल्या एका साध्या वाटणाऱ्या कृत्याने आजचं भीषण जाळं विणलं आहे. तुला आठवते का? तू एका रणरणत्या उन्हात तुझ्या दाराशी आलेल्या जीवाने तुला काहीतरी मागितलं होतं, पण तू त्याला काही दिलं होतं. विश्वंभराच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. त्याला काही अदृश्य दृश्य दिसू लागली. एक भव्य वाडा आणि त्याच्या दारात उभी असलेली रद्द क्रूर हसणारा माणूस. तो दुसरा तिसरा कोणी नसून विश्वंभर होता. त्याच्या हातातील एका निर्णयाने कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. असं का घडलं? त्या दिवशी कोणत्या एका चुकीच्या निर्णयामुळे आज त्याला आपली तरुण मुलं गमवावी लागली आणि स्वतःला व्याधीने ग्रासून घ्यावं लागलं. श्री गुरु त्या पूर्वजन्माचे भयानक रहस्य सांगायला आता सुरुवात करणार होते, जे ऐकून विश्वंभराच्या पायाखालची जमीनच सरकणार होती. त्या एका घटनेने केवळ विश्वंभरच नाही तर त्याच्याशी जोडलेल्या अनेक जीवांचे नशीब कसं बदलवून टाकलं होतं. कर्माचा तो हिशोब इतका अचूक कसा असू शकतो?
विश्वंभराच्या डोळ्यासमोर अचानक एक लख्ख प्रकाश पडला. त्याला सभोवतान त्याला सभोवतालच्या परिसरात विसर पडला होता आणि तो काळ ती पंचगंगा नदी समोर बसलेले श्रीघ जणू अदृश्य झाले. एका वेगळ्याच विश्वात तो फेकला गेला. त्याला सर्व काही दिसू लागले. एक भव्य नगर, जिथली घरं सोन्या चांदीने मढलेली होती. तिथल्या राजमार्गावर स्वतः विश्वंभर एका सुवर्ण रथात बसून. तो आजचा दिनवाडा विश्वंभर नव्हता. त्याच्या अंगावर भरजरी वस्त्र होती. मस्तकावर रत्नजडित मुकुट होता. त्याच्या नजरेत एक वेगळाच अहंकार होता. तो त्या नगराचा मुख्य राज्याधिकारी होता. त्याच्या एका शब्दावर लोकांचे जीव जात होते. त्याच्या एका खुणेवर कोणाचाही नशीब बदलत होतं. सत्तेच्या उर्मटपणात त्याला जमिनीवरची माणसं किड्यामुंग्यासारखी वाटत होती. श्रीगुरूंचा आवाज त्याच्या कानात घुमत होता. विश्वंभर, नीट बघ, हे तुझे संचित आहे. कर्मांचे 3 प्रकार असतात आणि ते समजल्याशिवाय तुला तुझं आई आजचं दुःख कसं समजणार. पहिलं कर्म आहे संचित कर्म, म्हणजे तुझ्या अनेक जन्मांच्या कर्मांचा तो साठा, जो एका मोठ्या कोठारासारखा तुझ्या आत्म्यासोबत साठलेला आहे. तू आजवर जितके जन्म घेतले त्या प्रत्येक जन्मात तुझे काही वाईट चांगलं केलं, त्या सर्वांची नोंद या संचित कर्मामध्ये असते. पण निसर्ग तुला या सर्व कर्मांची फळं एकाच जन्मात देत नाही, कारण ते सहन करण्याची ताकद या मानवी देहात नसते. मग प्रारब्ध कर्माचा भाग येतो. संचिताच्या अफाट साठ्यातून कर्माचा एक छोटासा भाग निवडून तुझ्या या जन्माच्या झोळीत टाकला जातो. यालाच आपण नशीब किंवा प्रारब्ध म्हणतो. तू आज जे काही भोगत आहेस ते तुझं प्रारब्ध आहे, ज्याला तू टाळू शकत नाहीस. म्हणजेच तू आज या क्षणी काही करत आहेस त्याचा परिणाम तुझ्या भविष्यात संचितावर होणार आहे. विश्वंभर त्या दृश्यात पूर्णपणे हरवून गेला होता. त्याला दिसलं की राज्याधिकारी असलेला आणि रूपाने महान अशा ब्राह्मणाला आपल्या वाड्यावर उन्हात उभा केलं होतं. तो ब्राह्मण अत्यंत विद्वान होता, पण विश्वंभरच्या अहंकारापुढे त्याची विद्वत्ता काहीच नव्हती. त्या ब्राह्मणाने केवळ पिण्यासाठी पाणी मागितलं होतं, पण विश्वंभर याने आपल्या सत्तेच्या मधात त्याला पाणी देण्याऐवजी त्याचा अपमान केला. इतकंच नाही तर त्या ब्राह्मणाच्या पायाशी असलेला एक छोटासा कीट विश्वंभरने आपल्या पायाखाली जाणीवपूर्वक चिरडला. कीटक मारताना त्याच्या मनात कोणतीही दया नव्हती. त्याला वाटलं, हा तर एक छोटासा जीव आहे, याला मारल्याने काय फरक पडणार आहे. पण निसर्गाच्या लेखी कोणताही जीव छोटासा नसतो. त्या कीटकाचा मृत्यू आणि त्या ब्राह्मणाचा अपमान हे विश्वंभराच्या संचितामध्ये अत्यंत गडद अक्षरात लिहिलेला गेला होता. विश्वंभर आता हे दृश्य स्पष्ट दिसू लागलं होतं. कीटक मारताना त्याला झालेल्या वेदना आणि त्या ब्रह्मांडात पसरल्या होत्या. श्रीगुरूंचा आवाज पुन्हा घुमला. विश्वंभर, तुला वाटलं होतं की तू फक्त एका कीटकाला मारलंस, पण तू विसरलास की कर्माचा हिशोब सावलीसारखा असतो. तू जिथे जाशील तिथे तो तुझ्या मागे येतो. तू त्या जन्मात खूप दानधर्म केला असेल, खूप मंदिरेही बांधली असतील, पण ते एका कृत्याचा हिशोब चुकत्या केल्याशिवाय तुला मोक्ष मिळणार नाही. कर्म हे कर्जासारखं असतं. जोपर्यंत तू व्याजासह भेटत नाहीस तोपर्यंत नियती तुझा पिच्छा सोडत नाही. तू त्या जन्मात त्या ब्राह्मणाला तडफवलंस, म्हणून आज तुझ्या या जन्मात तुला तडफाव लागत आहे. तू एका निष्पाप जीवाचा प्राण घेतलास, म्हणून आज तुझी मुलं तुझ्या डोळ्यांसमोर मृत्यू पावली. कर्माची ही साखळी इतकी गुंतागुंतीची असते की एका जन्मात केलेली चूक 7व्या जन्मात समोर येऊ शकते. विश्वंभराच्या अंगावर काटा आला. त्याला आता स्वतःच्या आयुष्यातील घडणाऱ्या प्रत्येक वाईट घटनेचा संबंध त्या दृश्याशी लावता येत होता. त्याला आठवलं की त्याने त्या राज्य अधिकाऱ्याच्या रूपात असताना अनेक गरीब शेतकऱ्यांची जमिनी बळकावल्या होत्या. त्या प्रारब्धात विष म्हणून उतरले होते कर्माचे हे चक्र काम करत होते. त्याला आता हळूहळू
उमजू लागलं होतं की श्री गुरुचरित्रातील एका कथेचा दाखला देत श्रीगुरू त्याला सांगू लागले की जसा एक शिकारी बाण सोडतो, तो बाण सुटल्यानंतर शिकारी त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. तो बाण लक्ष्याचा वेध घेतल्याशिवाय थांबत नाही. अगदी तसंच एकदा का कर्म घडलं की ते त्याचं फळ दिल्याशिवाय शांत होत नाही. पूर्वज, तुझे वंशज, तू स्वतः या कर्माच्या धाग्याशी एकमेकांशी जोडले गेलेला असता. विश्वंभर आता त्या दृश्यातून बाहेर येत होता, पण त्याच्या मनात त्याचं पापकर्माचं ओझं इतकं वाढलं होतं की त्याला श्वास घेणंही कठीण झालं होतं. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.